Hi friends, welcome to BioStudy YouTube channel. Here we learn biology in simple way. So let's start. In this today's video, we will be discuss about the prokaryotic cell in detail. So what is mean by prokaryotic cell? Prokaryotic cell means the cell having undeveloped nucleus. The cell having undeveloped nucleus is called as prokaryotic cell. Pro means primitive and the caryon means nucleus. ज्याचा न्यूक्लियस प्रोकॅरियोटिक आहे म्हणजे डेव्हलप नाही म्हणजेच काय नाही तर सेल मेम्ब्रेन नाही मीन्स मेम्ब्रेनने बाउंड केलेला नाही. सो दॅट टाइप ऑफ सेल इज कॉल्ड ॲज प्रोकॅरियोटिक सेल. एक्झाम्पल बॅक्टेरियाची जी सेल आहे ती प्रोकॅरियोटिक सेल आहे. त्याच्यामध्ये न्यूक्लियस हा बाउंडेड नाही मेम्ब्रेननं मीन्स प्रिमिटिव्ह आहे मीन्स अनडेव्हलप आहे. दे डू नॉट हॅव अ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस अँड ऑल्सो लॅक ऑफ मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स. आणि मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स सुद्धा त्यांच्यामध्ये नाहीत लाईक मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट अँड द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. Then structure of prokaryotic cell. Structure. Bacteria can be studied. A typical example of prokaryotic cell. Bacteria is the best example of the prokaryotic cell. Size variable from 0.5 micron to 20 micron. एवढी त्याची साइज आहे. शेप आहे. There are four basic shape. First is coccus, bacillus and the spirula. Coccus shape, bacillus म्हणजे rod shape and the spirula means spring shape. Okay, so this is shape of the bacteria or the prokaryotic cell. Then next, this is the diagram of the prokaryotic cell. This is outer covering is called as capsule. Then ribosome, mRNA, respiratory chain, then pili and the flagella. Flagellum असते आणि pili are the locomotory organ. Then enzymes, mesosomes and the cell wall. This is the diagram of prokaryotic cell. So the cell envelope means outer covering made up of three layer ni बनलेला आहे cell envelope. First is glycocalyx. Is most bacteria secrete a mucilaginous material slime to form the loose sheath of cell called as slime layer. लूज शेथ ऑफ सेल मीन्स म्युसिलिजिनस मटेरियल सिक्रेट करून जर स्लाइम टू फॉर्म द लूज शीथ ऑफ द सेल फॉर्म होत असेल तर त्याला म्हणतो आपण स्लाइम लेअर मीन्स आउटसाइड द सेल वॉल आणि ही आउटसाइड द सेल वॉल असते. देन अदर मे हॅव थिक अँड द टफ कवरिंग कॉल्ड ॲज कॅप्सूल. आणि दुसरी एक आहे जी आहे थिक आणि टफ कवरिंग कॉल्ड ॲज कॅप्सूल मीन्स स्लाइम लेअर आणि कॅप्सूल. सेल एन्व्हलप मीन्स ग्लायकोकॅलिक्समध्ये दोन लेअर आहेत स्लाइम लेअर आणि कॅप्सूल. Then the slime layer and the capsule are composed of polysaccharide. महत्त्वाचं आहे की कशापासून बनलेले आहेत तर पॉलिसॅकॅराइड्स पासून and may contain protein. Then serve as the additional protective covering आणि हे प्रोटेक्टिव्ह कवरिंग म्हणून काम करतं. Then second is cell wall. The bacteria cell covered with the rigid cell wall ने covered आहे bacteria cell about 59 to 140 nanometer. इट प्रोवाइड शेप. हे काय करतं डेफिनाइट शेप प्रोव्हाइड करतं सेलला अँड स्ट्रॉंग सपोर्ट टू द सेल आणि सपोर्ट करतं सेलला. देन इट इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॉन्स. ग्लायकोकॅलिक्स मध्ये स्लाइम लेअर आणि कॅप्सूल बनली होती पॉलिसॅकॅराइडने आणि सेल वॉल बनलेली आहे पेप्टिडोग्लायकॉन्स अँड ट्रेसेस ऑफ RNA. देन मेथड ऑफ डिफरन्शिएटेड ऑफ बॅक्टेरिया स्पेसिस इज गिवन बाय हन्स क्रिश्चियन ग्राम बाय ॲडिंग सॅफ्रॅनिन. तर हन्स क्रिश्चियन ग्राम यांनी बॅक्टेरियाला डिफरन्शिएट केलेल्या दोन स्पेसिसमध्ये एक सांगितलेलं आहे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया अँड सेकंड इज ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. जे बॅक्टेरिया स्टेन ॲब्झॉर्ब करतात त्याला म्हणतो आपण ग्राम पॉझिटिव्ह. स्टेन मीन्स अ कलर ऑर द सॅफ्रॅनिन हा एक स्टेन आहे कलर. सो द बॅक्टेरिया विच ॲब्झॉर्ब स्टेन इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया अँड द बॅक्टेरिया विच डू नॉट ॲब्झॉर्ब कलर कॉल्ड ॲज or the stain called as gram negative bacteria. So method of differentiation of bacteria given by Hans Christian Gram आणि याच्यावरूनच त्यांनी बॅक्टेरियाचे दोन टाईप पाडले ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया and the gram negative bacteria. Then next is here plasma membrane. It is the innermost covering. innermost आहे आतमधली आहे innermost of the cell envelope. cell envelope ची innermost cover. cell envelope हा तीन याने बनलेला असतो. फर्स्ट इज glycocalyx, second is cell wall and third is plasma membrane and chemically composed of lipid and the protein. लिपिड आणि प्रोटीननी बनलेला आहे.
Okay, then it is about 7.5 to 10.0 micrometer thick. Then the bacteria plasma membrane perform the metabolic processes. Plasma membrane काय करतं, metabolic processes perform करतं, like respiration, photosynthesis and the synthesis of lipids. Metabolic means total chemical reaction in our body is called as metabolic reaction or metabolism. Then the bacteria plasma membrane is usually get modified to form. हा प्लाझ्मा मेम्ब्रेन जो आहे बॅक्टेरियाचा तो दोन शेपमध्ये मॉडिफाईड होतो. पहिला टाईप आहे मेझोझोम्स आणि दुसरा आहे डेस्मोझोम्स. प्लाझ्मा मेम्ब्रेन आर युजली गेट मॉडिफाईड टू फॉर्म मेझोझोम्स अँड डेस्मोझोम्स. मेझोझोम्स कशाला म्हणायचं आणि डेस्मोझोम्स कशाला म्हणायचं. मेझोझोम्स आर द इनव्हेजिनेशन ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन इन टू द सेल इन द फॉर्म ऑफ व्हेसिकल ट्युब्युल्स आणि लॅमिली. मेझोझोम्स आहे इनव्हेजिनेशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन ओके इन टू द सेल इन द फॉर्म ऑफ vesicles, tubules and lamellae. आणि डेस्मोझोम्स काय आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सिंक इनटू सायटोप्लाझम. व्हेन प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सिंक इनटू सायटोप्लाझम forming multi-layered structure called as desmosomes. Okay, mesosomes when the plasma membrane get invagination of plasma membrane into the cell in the form of vesicle, tubules and lamellae, and the desmosomes are the when the plasma membrane is sink into cytoplasm and form multi-layered structure called as desmosomes. So this is mesosomes and this is desmosomes. The fourth is cytoplasm. Glycocalyc cell envelope नंतर आहे cytoplasm. Cytoplasm is semi fluid means half fluid आहे, total fluid नाही, semi fluid. Then ground substance आहे present under the cell membrane. Cell membrane च्या आतमध्ये प्रेझेंट असते. Then it consists of variety of inorganic and organic compounds. हा बनलेला आहे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडने. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे जे कंपाऊंड्स कार्बननी बनलेले आहेत त्याला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतो. आणि द इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स द कंपाऊंड्स विच मेड विदाउट कार्बन ॲटम कॉल्ड एज इनऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजेच सायटोप्लाझममध्ये इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक दोन्ही टाईपचे कंपाऊंड प्रेझेंट आहेत. देन विच प्रोव्हाइड सुटेबल एन्व्हायरमेंट फॉर द सेल्युलर ॲक्टिव्हिटी. आणि सेल्युलर ॲक्टिव्हिटीसाठी एक एन्व्हायरमेंट तयार करतं ती म्हणजे सायटोप्लाझम. देन द सायटोप्लाझम डज नॉट शो मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स. सायटोप्लाझममध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल नसतात कारण ही प्रोकॅरियोटिक सेल आहे. याच्यामध्ये कोणते नसतात तर मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड द लायझोझोम्स. इन सायटोप्लाझम कंटेन फॉलोइंग ऑर्गॅनल्स. आता बघू सायटोप्लाझममध्ये कोणकोणत्या प्रकारचे ऑर्गॅनल्स असतात. सो फर्स्ट इज क्रोमॅटोफोर्स. These are found in the photosynthetic bacteria. मीन्स जे बॅक्टेरिया स्वतःच तयार करतात मीन्स फोटोसिंथेसिस प्रोसेस ज्यामध्ये होते ज्या बॅक्टेरियांमध्ये त्याच्यामध्ये क्रोमॅटोफोर्स हे ऑर्गॅनल्स असतं. हे कंटेन डिफरंट पिगमेंट. याच्यामध्ये पिगमेंट असतात कारण फोटोसिंथेटिक पिगमेंट असतात. बॅक्टेरियोफिओफायटिन्स अँड द कॅरोटिनॉइड्स अँड बॅक्टेरियोक्लोरोफिन्स. ते सेकंड ऑर्गॅनल्स इज इन्क्लुजन बॉडीज. इन्क्लुजन बॉडीज मीन्स these are the type of storage granules. हे स्टोरेज करण्याचं काम करतात फूडला. दॅट लाई इन द सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये असतात अँड दे आर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. दोन टाईपचे आहेत, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. इन्क्लुजन बॉडीज आर डिवाइड इंटू टू टाईप्स, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. ऑर्गॅनिकमध्ये आहे स्टार्च ग्रॅन्युल्स ऑर द ग्लायकोजन ग्रॅन्युल्स आणि इनऑर्गॅनिकमध्ये आहे फॉस्फेट ग्रॅन्युल्स आणि सल्फर. सो दिस इज इन्क्लुजन बॉडीज अँड द क्रोमॅटोफोर्स. सायटोप्लाझममधले दोन ऑर्गॅनल्स झाले. नेक्स्ट ऑर्गॅनल्स आहेत रायबोझोम आहे नेक्स्ट ऑर्गॅनल. थर्ड, बॅक्टेरियल सेल कंटेन अबाउट 10,000 डेन्स पार्टिकल कॉल्ड एज रायबोझोम. बॅक्टेरियल सेलमध्ये 10,000 रायबोझोम्स असतात. दे मेड अप ऑफ RNA अँड प्रोटीन. RNA असतं 50 to 70% आणि प्रोटीन असतं 50 to 30%. RNA आणि प्रोटीननी बनलेले असते रायबोझोम. देन द प्रोकॅरियोटिक रायबोझोम इज 70S टाईप. कारण की रायबोझोम्स दोन टाईपचे असतात 70S आणि 80S. पण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असतो रायबोझोम 70S टाईप आणि युकॅरियोटिक सेलमध्ये असतो 80S टाईप. विच इज मेड अप ऑफ 2 सब युनिट्स 50S अँड द 30S. 50S इज अ लार्जर सब युनिट अँड द 30S इज अ स्मॉलर सब युनिट. इन द रायबोझोम फंक्शन ॲज अ प्रोटीन सिंथेसिस. आपल्याला माहिती आहे रायबोझोम्स आर द प्रोटीन फॅक्टरीज बिकॉज दे सिंथेसाइज द प्रोटीन. देन द फोर्थ ऑर्गॅनल्स आर प्रेझेंट इन सायटोप्लाझम इज न्यूक्लिओइड और द क्रोमॅटिन बॉडी. न्यूक्लिओइड का म्हणायचं कारण बॅक्टेरियल सेल डू नॉट मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस. कारण याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस नसतो कारण प्रोकॅरियोटिक सेल आहे आणि हेन्स नोन ॲज न्यूक्लिओइड. आणि त्या न्यूक्लियसला आपण न्यूक्लियस नाही म्हणत तर त्याला म्हणतो न्यूक्लाइड कारण त्याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड नाही मीन्स मेम्ब्रेन नाही मीन्स त्याला आपण म्हणतो न्यूक्लाइड और क्रोमॅटिन बॉडी. ओके, देन द फिफ्थ नंबर इज प्लाझमिड.
प्लाझ्मिड इज एक्स्ट्रा क्रोमोझोमल म्हणजे जास्त क्रोमोझोम असलेला, सेल्फ रेप्लिकेटेड स्वतःच रेप्लिकेट स्वतः होणारा सर्क्युलर DNA, सर्क्युलर फॉर्म ऑफ DNA इज कॉल्ड ॲज प्लाझ्मिड. प्लाझ्मिड इज अ एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेल्फ रेप्लिकेटेड सर्क्युलर फॉर्म ऑफ DNA इज कॉल्ड ॲज प्लाझ्मिड. प्लाझ्मिड आहे एक्स्ट्रा क्रोमोझोम म्हणजे क्रोमोझोम जास्त आहेत, सेल्फ रेप्लिकेटेड आहे, स्वतः रेप्लिकेट होतो, अँड DNAचा फॉर्म आहे, ऑटोझोमल आहे, ऑटोझोमल DNA. फ्लॅजेला काय आहे तर लोकोमोटरी ऑर्गन आहे. लोकोमोशन म्हणजे मूवमेंट करण्यासाठी हेल्प करतं, म्हणजे फ्लॅजेला मीन्स लोकोमोटरी ऑर्गन. फर्स्ट, मोटाईल बॅक्टेरिया पॉसेसेस वन ऑर मोर फाईन थ्रेड. मोटाईल बॅक्टेरियामध्ये मोटाईल म्हणजे जे बॅक्टेरिया मूव्ह करतात, ट्रान्सफर होतात वन प्लेस टू अनदर प्लेस बाय इट सेल्फ, पॉसेसेस वन ऑर मोर फाईन थ्रेड लाईक आउटग्रोथ, त्यालाच आपण म्हणतो फ्लॅजेला, कॉल्ड फ्लॅजेला. फ्लॅजेलम कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. फ्लॅजेलम हा 3 पार्टनी बनलेला असतो. पहिला आहे फिलामेंट्स, देन हुक अँड देन बेसल बॉडी. देन इट इज मेड अप ऑफ प्रोटीन. एका प्रोटीननी बनलेला आहे, त्याचं नाव आहे फ्लॅजेलिन, हेल्प इन लोकोमोशन. फ्लॅजेला बनलेला आहे फ्लॅजेलिन प्रोटीनने. ओके. देन द पिली इज अनादर लोकोमोटरी ऑर्गन. जसं फ्लॅजेला आहे तसंच पिली आहे. ओके. सम बॅक्टेरिया पॉसेसेस मायन्यूट मोटाईल अँड सिकल शेप. याच्यामध्ये मायन्यूट आहेत, मोटाईल आहे जास्त प्रमाणात, आणि लहान हेअर लाईक्स आउटग्रोथ फ्रॉम सरफेस ऑफ पिला हे हेअर लाईक आहेत, बट फ्लॅजेलम इज थ्रेड लाईक आहेत, फाईन थ्रेड, और 1 to 2 इज प्रेझेंट, बट पिली प्रेझेंट मोर अमाऊंट. पिली कंपोस्ट ऑफ हेलिकली अरेंज्ड सब युनिट, दॅट इज पिलिन. हेलिकली अरेंज सब युनिट आहे, त्याला आपण पिलिन असं म्हणतो. देन पिली हेल्प इन पॉसेस कंजक्शन इन द अधेशन ऑफ द सपोर्ट. कंजक्शन इन अधेशन म्हणजे एखाद्या होस्टच्या बॉडीला पकडून ठेवण्यासाठी, अधेशनसाठी हेल्प करतं पिली. आता बघूया लास्टमध्ये प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपण काय काय बघितलं शॉर्टमध्ये, जेणेकरून आपल्याला समजायला सोपं जाईल. फर्स्ट बघितलं आपण ग्लायकोकॅलिक्स. 2 टाईप्समध्ये लेअर आहेत, त्या स्लाईम लेअर आणि कॅप्सूल. ओके. आणि मेडअप ऑफ पॉलिसायक्राइडने बनलेला आहे. देन सेकंड इज सेल वॉल. नंतर बघितलं आपण सेल वॉल गिव्ह शेप अँड प्रोटेक्टिव्ह कवरिंग आहे. देन मेडअप ऑफ पेप्टिडोग्लायकॉन्सनी बनलेली आहे, अँड ट्रेसेस ऑफ RNA. देन बॅक्टेरिया इज ऑफ 2 टाईप, ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह. ग्राम पॉझिटिव्ह जे बॅक्टेरिया स्टेनला ॲब्झॉर्ब करतात ते ग्राम पॉझिटिव्ह, आणि ते बॅक्टेरिया स्टेनला ॲब्झॉर्ब करत नाहीत ते ग्राम निगेटिव्ह. देन प्लाझ्मा मेम्ब्रेन. थर्ड आपण बघितलं आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज अ इनरमोस्ट कवरिंग कंपोस्ट ऑफ लिपिड आणि प्रोटीननी बनलेला आहे. देन हेल्प इन रेस्पायरेशन, फोटोसिंथेसिस. रेस्पायरेशनमध्ये फोटोसिंथेसिसमध्ये हेल्प करतं, अँड लिपिड सिंथेसिस, आणि मॉडिफाईड इन टू मेझोझोम्स आणि डेस्मोझोम्स. मेझोझोम्स इज इन्व्हॅजिनेशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन into the cell in the form of vesicle tubules and lamellae, and the desmosomes when the plasma membrane is sink into cytoplasm forming multi-layered structure. So this is plasma membrane. त्यानंतर फोर्थ बघितलं आपण सायटोप्लाझम. सेमी फ्लुइड आहे, मीन्स हाफ फ्लुइडने बनलेला आहे. देन कंटेन ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक आणि मीन्स कार्बननी बनलेले आणि विदाउट कार्बननी बनलेली कंपाऊंड्स आहेत. आल्सो कंटेन विदाउट मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल्स लाईक मायटोकॉन्ड्रिया, ER अँड द लायझोझोम्स. ओके. देन अनादर इज क्रोमॅटोफोर्स. क्रोमॅटोफोर्स बघितलं आपण, मीन्स सायटोप्लाझममध्ये कोणकोणत्या प्रकारचे सेल ऑर्गेनल्स आहेत, तर त्याच्यामध्ये पहिला आहे क्रोमॅटोफोर्स, फाउंड इन फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया अँड सायनोबॅक्टेरिया. क्रोमॅटोफोर्समध्ये पिगमेंट्स असतात, फोटोसिंथेटिक पिगमेंट, आणि जे हेल्प करतात फोटोसिंथेसिससाठी, मीन्स स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्याला फोटोसिंथेसिस प्रोसेस असं आपण म्हणतो. तर त्या बॅक्टेरियामध्ये हे क्रोमॅटोफोर्स असतात. Then the another cell organelles is inclusion bodies. The type of storage granule. हे एका प्रकारचं स्टोरेज ग्रॅन्युल आहे. हे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक बोथ टाईपचे स्टोरेज करतं फूड. देन रायबोझोम्स आर हेल्पिंग द प्रोटीन सिंथेसिस. देन नेक्स्ट आपण बघितलं न्यूक्लिओइड का म्हणायचं, कारण याचा न्यूक्लियस हा मेम्ब्रेनने बाउंड नाही, त्यामुळे त्याला आपण न्यूक्लिओइड असं म्हणतो. न्यूक्लियसला आपण म्हणतो न्यूक्लिओइड प्रोकॅरियोटिक सेलच्या. देन प्लाझ्मिड सेल्फ रेप्लिकेटेड एक्स्ट्रा क्रोमोझोमल सर्क्युलर फॉर्म ऑफ द DNA इज द प्लाझ्मिड. देन इज फ्लॅजेला आणि पिली हे लोकोमोटरी ऑर्गन आहेत, मीन्स लोकोमोशनसाठी हेल्प करतात. लोकोमोशन म्हणजे ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस बाय इट सेल्फ. स्वतः जी सेल एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते लोकोमोट करते, मीन्स लोकोमोशन आहे असं आपण म्हणतो. आणि बोथ आर द लोकोमोटरी ऑर्गन. फ्लॅजेला हे 1 to 2 इन नंबर असतं, पण पिली हे मॅक्झिमम नंबर असतं.
Okay, then flagella and the pili both are locomotory organ. So this is about the prokaryotic cell. प्रोकॅरियोटिक सेल एक्झाममध्ये 12 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं किंवा 6 मार्क्ससाठी. जसा क्वेश्चन जेवढ्या मार्क्ससाठी विचारला गेलेला आहे तसं आपण डिस्क्रिप्शन लिहायचं, मीन्स आपल्याला कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क पडतील. प्लीज चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आणखीन असे व्हिडिओज मिळतील. थँक्यू.